किरण त्र्यंबक सातारकर. मी निवृत्त न्यायाधीश आहे आणि निवृत्तीनंतर काय करावं या विचारात होतो. तर त्याच्यानंतर मी ज्योतिष म्हणजे होरा विशारद, होराशास्त्र, हस्तशास्त्र आणि वास्तुशास्त्र यांची विशारद ही पदवी घेतली. त्याच्यानंतर बरेच वर्ष म्हणजे 2-3 वर्ष त्याच्यात मी पाहिलं की बाबा ज्योतिष म्हणजे काय. बरेच जणांचे हात पाहिले, उंगल्या पाहिल्या किंवा बऱ्याच त्यांच्या वास्तूंना भेट दिली. तर मला असं आढळलं की शेवटी आपलं जे प्राक्तन असतं ते नक्की आपल्याला 60 ते 70% प्राक्तनच असतं. कारण आपल्याला देवाने हे आपल्याला जे काम दिलेलं आहे ते करायला दिलेलं आहे आपलं, त्याच्यामुळे तेच करावं आणि 30-40% साधारणतः ज्योतिषीचा प्रभाव पडतो असं माझं अनुमान आहे. त्याच्यानंतर मग योगायोगाने मी संस्कार भारतीच्या संपर्कात आलो आणि मग माझं सगळं डायव्हर्शन चित्रकलेत झालं. चित्रकलेत मग मी सुरुवातीला वॉटर कलर करायचो आणि मग त्याच्यानंतर मी ॲक्रेलिक रंगाने हे करायला लागलो. आणि गंमत म्हणजे काय की जे मला तरुणपणात मिळालं नाही ते रंगांची उधळण मी म्हणजे रंग दाखवायला मी म्हातारपणी लागलो. तेव्हा काही मला मिळालं नाही. पण म्हणलं चला ठीक आहे, हेही ठीक आहे, हे करून पाहूया. म्हणून त्याच्यात मग मला आवड निर्माण झाली. मग मी चित्र काढायला लागलो सगळ्यांना. पण एक आहे की ह्या सगळ्या प्रवासात मला संस्कार भारतीने खूप साथ दिली. कारण तिथली लोकं ही अत्यंत निस्पृह, चांगली आणि आपलं काय चुकलं तर ते सतत सांगत असतात. म्हणजे तुम्हाला कुठल्याही अपेक्षा न करता अगदी घरी येऊन सुद्धा मला सगळ्यांनी सांगितलेलं आहे की बाबा तुमचं हे चुकतं आहे, हे करा, ते करा. किंवा आम्ही जेव्हा जागेवर जाऊन चित्र काढायचो तेव्हाही त्यांनी मला सगळ्यांनी साथ दिलेली आहे. असं. माझं नाव विलास कुलकर्णी. मी पण चित्रकारच आहे. गेली 25 वर्ष मी वॉटर कलर या माध्यमामध्ये काम करतो आहे. लँडस्केप हा माझा पण एक अत्यंत आवडीचा विषय आहे. मी पण सतत निसर्गात जाऊन तसंच माझ्या स्टुडिओवर पण लँडस्केपमध्ये काम करत असतो सातत्याने. आणि अजूनही मनासारखी कामं होत नाहीत हीच एक भीती सतत असते डोक्यामध्ये. तर आज सातारकर सरांनी मला त्यांच्या एक्झिबिशनच्या ओपनिंगसाठी बोलवलेलं आहे. तर त्यांची चित्र बघून मलाही खरंच जाणवलं की एवढ्या उशिरा आणि चित्रकलेचं कुठलंही शिक्षण नसताना त्यांनी आज सातत्याने काम करून कामामध्ये खूपच चांगली प्रगती केलेली आहे. सर्व एका चौकटीत काम करावं लागतं. ज्या रेषा काढलेल्या असतात त्या रेषेमध्ये आपल्याला सावकाश काम करता येतं. तर मी त्यांना सुचवलं की ते आपल्याला तोडायचं आहे आणि आऊट ऑफ द लाईन किंवा आऊट ऑफ द बॉक्स ज्याला म्हणतात तसं काम करायचं की जे वॉटर कलरमध्ये काम होतं. मी त्यांना ते सुचवलेलं आहे की इथून पुढे तुम्ही वॉटर कलरमध्ये जास्तीत जास्त काम करा. वॉटर कलरमध्ये जी एक अनिश्चितता असते ती चित्रकलेमध्ये खूप गरजेची असते. बरोबर काढलेल्या पेन्सिलने काढलेल्या लाईनमध्ये रंगवणं हे सुरुवातीच्या काळात ठीक असतं. पण एकदा आपण त्याच्यात थोडंसं पुढे गेलो किंवा मुक्तपणे काम करणं गरजेचं असतं. तर ती मुक्तपणा जी असते तो मुक्तपणाने काम करणं हे जे असतं ते जलरंगातनं मिळतं. जलरंगातले फ्लो किंवा काम करतानाच्या ज्या काय परिस्थिती असतात, ओला कागद, ओलसर कागद, रंगांच्या वेगवेगळ्या कन्सिस्टन्सी, घनता आणि त्यांनी कागदावर काय होणार आहे हे माहिती नसतं. तर आपल्याला जे हवं आहे, आपल्या मनात जे आहे ते अशा माहिती नसलेल्या अवस्थेमध्ये तयार करणं ह्याच्यामध्ये खूप एक वेगळी गंमत असते. आणि त्याच्यावर जेव्हा हळूहळू तुमचं प्रभुत्व यायला लागतं तेव्हा तुम्ही त्या कलेमध्ये मास्टर होता. आणि एकदा त्याच्यात तुम्हाला मास्टरी मिळाली की तुम्हाला बाकी कुठलीही माध्यमं ही गौण ठरतात. तुम्ही खूप
लीलया इतर माध्यमांमध्ये खेळू शकता. म्हणून मी त्यांना सुचवले की तुमचं पुढचं प्रदर्शन हे नक्की वॉटर कलरमधलंच असायला पाहिजे. आणि मी पण अशी इच्छा करतो की त्या प्रदर्शनाच्या उद्घाटनाला पण नक्की मी येईन. अजून तुमचा प्रश्न योग्य आहे, पण तो थोडासा आजच्या काळामध्ये थोडासा विचित्रपणे हाताळला जातो आहे. म्हणजे मला त्याच्यावर एवढा बोलण्याचा अधिकार नाही आहे काही, किंवा तेवढा मोठा मी पण नाही आहे. पण हे कुठेतरी आपण सतत वाचत असतो, ऐकत असतो की कलाकारांनी काहीतरी समाजात घडणाऱ्या एखाद्या अयोग्य गोष्टीविषयी तोंड उघडलं, किंवा काही त्याची कलाद्वारे तो जर कुठे परफॉर्म झाला तर त्याला त्याचा त्रास होतो. हे आपण अनेक वेळा बघितलेलं आहे. त्यामुळे ह्या विषयावर मी फारसं बोलू शकत नाही. पण एक समाजासाठी म्हणून काय आम्ही करू शकतो किंवा आम्ही करतो आहे, हे करतायत, त्यांची चित्रं करतायत, तर हे तुम्ही जर आता ही सगळी चित्रं बघितली तर तुम्हाला ही चित्रं बघताना खूप आनंद होतो. कारण हे गावाकडचं काहीतरी आहे, जुनं काहीतरी आहे, ते आता लोप पावत चाललेलं आहे. हे तुम्हाला कुठेही आता बघायला मिळणार नाही आहे. तर आमची एवढीच एक आमच्याकडनं एक छान तुम्हाला भेट मिळते की हे जुनं जे आता व्हॅनिश होत चाललेलं आहे ते आम्ही तुमच्यासमोर मांडतो. अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर पुण्यातले सुंदर वाडे की जे आता नामशेष होत चालले आहेत, पण जे आम्ही चित्रकार म्हणून कधी काळी त्याची चित्रं काढलेली आहेत, स्केचेस काढलेले आहेत, फोटो काढलेले आहेत, त्याचं जेव्हा आम्ही प्रदर्शन भरवतो तेव्हा लोक अतिशय आनंदाने आणि उत्साहाने ते बघायला येतात की अरे आपल्या पुण्यात असे वाडे होते. तर आमच्याकडनं आम्ही एक चित्रकार म्हणून समाजासाठी म्हणून एवढंच एक काहीतरी करतो आणि करू इच्छितो, करणार आहोतच राहतो.